तर सगळ्यात आधी खूप-खूप अभिनंदन तुम्हा दोघांचं. जय-वीरूची जोडी आम्हाला साक्षात पुन्हा एकदा भेटायला मिळते. खूप छान वाटतंय. माय मीडिया 24 आणि मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाने प्रेझेंट केलेला मीडिया एक्सलन्स अवॉर्ड 2025 मध्ये तुम्हाला देखील गौरवण्यात आलेला आहे. काय सांगाल तुम्ही? तुम्हाला कसं वाटतंय आज? माईने जे आम्हाला गौरवण्यात आलंय, म्हणजे पहिलं-पहिलं वर्ष मला विशेष सत्कार, हं. म्हणजे अशोक सराफ यांचा विशेष सत्कार झाला हो, आणि त्याच्याबरोबर माझाही विशेष सत्कार झाला. हा एक आनंद आहे. खरं आहे. ज्या माणसाबरोबर आयुष्यात पहिल्यांदा मी काम चालू केले, 1985 साली पहिला सिनेमा आयुष्यातला केला होता. जो पहिला सीन माझा अशोक मामाबरोबर होता. पहिला सीन हां. काय म्हणता? नाही, मी होतो फक्त त्या पोलीस स्टेशनचा होता आणि आपला ह्याच्यावर पॅरापीटवर मी केला होता. तर वेगळंच आहे. त्यानंतर त्याच्याबरोबर पहिलं काम, त्याच्यानंतर त्याला घेऊन मी पहिला केलेला सिनेमा, 19 दिवस निर्माता दिग्दर्शक म्हणून. तर हे जे त्याच्याबरोबर मला मिळालं, हं. एक पद्मश्री आमचा अशोक सराफ, आमचा मित्र, गुरुबंधू, त्या एक आनंद आहे. आणि पत्रकारांनी पहिली-वेळी दखल घेतली. अ, एवढ्या 40 वर्षाच्या कामाची, त्याबद्दल आनंद आहे. सगळेच मित्र आहेत, पण त्या मित्राने येऊन एक मोठं असोसिएशन हे काढलंय. आज त्यांच्याच गोष्टीसाठी त्याला भांडावं लागतं, हे दुर्दैव आहे. पण आहेत, भांडतायत. शीतल करदेकर ही रणरागिणी आहे. त्यावर मंदार दोशी आहे, कपिल देशपांडे आहेत. बरोबरची सगळी मंडळी आहे. हे चांगले एक असोसिएशन येऊन आणखी चांगलं काम करतील. त्याच्यामुळे एक पत्रकारिता, मनोरंजन पत्रकारिता अजून वाढेल. खरं. एक स्तर त्याचा वाढेल असं मला नक्की वाटतंय. कारण कार्यक्रम पण उत्तम, उत्तम चाललाय. हो, हो. तर माझ्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला पारितोषिकासाठी लायक तुम्ही वाटलं. आम्ही वाटलो. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद माई. स आणि खूपच म्हणजे मला तर खूप बरं वाटतंय, की आम्हाला माईनी कन्सिडर केलं आणि आम्हाला पहिला त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि त्यामध्ये आमची निवड केली दोघांची. त्याबद्दल खूप आभार. आणि पद्मश्री अशोक सराफ मामा आमचे, त्यांच्या बरोबरीने त्यांनाही अवॉर्ड देण्यात आलाय. त्याबरोबरीने आम्ही पहिली फिल्म तुझ्या वाचून करमेना ही मामांबरोबर केली होती. त्यामुळे खूप अप्रूप वाटतं या अवॉर्डचं, की त्या अवॉर्ड त्याच्या बरोबरीने आम्हाला मिळालं. अजूनही दिग्गज लोकं आहेत सगळे, त्या सगळ्यांना कन्सिडर केलेलं आहे. आणि पत्रकार तर मी तुम्हाला माहितीच आहे, की कुठच्याही फंक्शनमध्ये मी त्यांचे फोटो आधी काढतो, पत्रकारांचे. हो. त्यामुळे त्यामुळे खूप बरं वाटतं, की त्यांनी आम्हाला अवॉर्ड म्हणजे सत्कार केला आणि आम्हाला त्या लायक समजलंय. हं. शीतल असेल किंवा मंदार जोशी असेल, त्यानंतर प्लॅनेट एमचे काही नाव आपला प्लॅनेट एमचा प्लॅनेट मराठीचं अक्षय कपिल, कर. कपिल, हां. कपिल असेल. नंतर चिटणीस तर काय सगळ्यांचा गुरु आहे. तो काही वर्षापासून मी बघतोय त्याला. आणि दिलीप ठाकूर वगैरे खूप लोकं आहेत, की खरंच खूप छान काम करतायत आणि त्यांच्या या सगळ्या नवीन असोसिएशन जे तयार केलं आहे माई, हं, त्यासाठी त्यांना खूप-खूप शुभेच्छा. हं. आणि अजूनही खूप-खूप काही गोष्टी चांगल्या करू शकाल तुम्ही, अशी मी आशा करतो आणि इथेच थांबतो. नक्कीच. सर अभिनय क्षेत्रामध्ये जय-वीरूची जोडी म्हणून तुम्हा दोघांना खूप नाव हे मिळालेलं आहे. सगळेजण ओळखतात आणि कॉमेडीचे बादशाह म्हणून तुम्हाला सगळेजण ओळखतात आणि मी तर म्हणेन अभिनयाचे बादशाह म्हणून मी तुम्हाला हे सांगेन, की खरंच तुमचा अभिनय खूप उत्कृष्ट आहे. आजवर तुमचा प्रवास खूप खडतर होता. सिंहावलोकन करताना कोणत्या अशा आठवणी आठवतात किंवा असं काय सांगाल त्याविषयी? ते बादशाह वगैरे अभिनयात असं काही नसतं. हां. कारण ती पदवी दिलेली असते हो. बादशाह आणि हे सगळं. काम करत राहणं. जेव्हा लोकं बघितलं 40 वर्ष अजून खूप काही करायचं राहिलंय असं वाटतंय. म्हणजे मी तर निर्माता, दिग्दर्शक, मी जवळ 3 सिनेमे निर्माण केले आणि स्वतः प्रोड्यूस केले मी आणि 10 सिनेमाचं दिग्दर्शन केलं. 2 हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन केलं मी. एवढं बघितल्यानंतर वाटतं, की भरपूर करायचं राहिलंय. तर बादशाह होण्यासाठी खूप त्याचं काम करावं लागतं आणि अजून खूप काम करायचं राहिलंय. मरेपर्यंत बघूया करता आलं, चांगलं काही गोष्ट करता आली चित्रपटसृष्टीसाठी, म्हणजे एक काम म्हणून, एक दिग्दर्शक, अभिनेता म्हणून आणि कलाकारांसाठी काही करता आलं. अध्यक्ष असताना मी 8 ते 9 महिने फक्त अध्यक्ष होतो. त्या 9 महिन्यात मला तसं काही फार काम करता आलं नाही. पण परत कधी संधी मिळाली मला, म्हणजे अध्यक्ष म्हणून नाही, मी तसंही काम करू शकतो. हं. तसे मी काम करत राहणार आहे. कलाकारांसाठी सुद्धा आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा. हे जेव्हा करेन तेव्हा असं मला वाटेल, की मी माझं परिपूर्तता झाली. हां, बादशहाविषयी असं काही नसतं. काम करत राहणं. आज इंडस्ट्री अख्खी म्हणते,
की मी आज कोणी मला फोन केला, "वाड्या यार काय करतोस तू?" मी म्हटलं, "अरे नाही, नाही आज शूटिंग आहे, मी घरी आहे." तर ते म्हणतात, "इंडस्ट्री बंद आहे आज." म्हणजे मला नाही आठवत आहे आम्ही दोघंही असे कधी खूप दिवस असे घरी बसलो अजिबात नाही. आम्ही सतत काम करत राहिलो आणि कामाला कधी नाही म्हटलंच नाही आम्ही. ते कधी म्हणायचंच नसतं. जे काम येईल ते तुम्हाला करायचं आहे असं आणि तुम्ही तुमची जी काम करण्याची पद्धत आहे, ती ती दाखवतेच समोरही, की तुम्ही किती चांगले ॲक्टर आहात किंवा किती चांगलं काम करत आहात. त्यामुळे ते आम्ही करत आलोय आणि तीच आमची म्हणजे स्वामीजींना सांगतो, की तेच तसंच चालू ठेव आमचं आयुष्यभर. आणि आयुष्यभर अशीच मजा करू दे, वात्रटगिऱ्या करू दे. असेच आम्ही आत्ताही जसे तिथे भांडत होतो तसेच भांडू देत, असं मला वाटतं. तर ती खरी गंमत आहे आयुष्याची असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप छान काम करत आहात नक्कीच. तुम्ही. सर जाता-जाता एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. जसं मी तुम्हाला म्हणाले कॉमेडीचं टायमिंग असेल, अभिनय असेल, सगळ्याच बाजूने तुम्ही अष्टपैलू म्हणायला काही हरकत नाहीये. आजच्या पिढीमध्ये जे उमदे कलाकार येतायत, अभिनय क्षेत्रामध्ये ज्यांना पाऊल टाकायचं अशा तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? प्रामाणिकपणे काम करत राहा. हं. जर तुम्हाला यश नाही मिळालं, त्याने गांगरून जाऊ नका. बरोबर. कारण यश काही 2 वर्ष मिळते, पुढची 10 वर्ष नसतं, परत येतं. त्यामुळे तसं काही त्याचे फॉर्म्युला नाही आहेत. नाहीतर बच्चन साहेब सुद्धा 6 वर्ष घरी बसले नसते. ते सुद्धा 6 वर्ष घरी होते. हो, हो. आज शाहरुख खान सुद्धा 4 वर्ष घरी होताच. पण असं काही नसतं. त्यामुळे काम करत राहणं, म्हणून 42-43 वर्ष यासाठीच काम करतोय, की काम करत राहणं आणि सातत्याने चांगलं काम कसं करता येईल, की त्याच्या मागे राहणं. यश मिळेल, न मिळेल, करत राहणं. एवढंच सांगतो आणि प्रामाणिकपणे काम करत राहा आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये डोळे आणि कान उघडे ठेवा. बस. डोळे आणि कान उघडे ठेवा. अतिशय महत्त्वाचं बोलला तो. मला असं वाटतं, की काम करत राहिलं पाहिजे. एक तर आहेच ते. म्हणजे मी खरंच म्हणजे मी त्यांच्याबरोबर ॲड केली होती एक आत्ताच अमिताभ बच्चन यांच्याचबरोबर. त्या माणसाचं डिसिप्लिन, त्याचं त्या वेळेवर येणं किंवा आमचा एक शॉट होता, की आम्ही सगळेजण उभे होतो. तर ते पण उभे होते. तर त्यांचे तुम्हाला माहिती आहे एवढा लवाजमा सगळा असतो. त्यांची जी चेअर हो, हो, हो. 7-8 खुर्च्या लावलेली. ते सारखे त्यांना देत होते, "बसा, सर बैठिए." "नहीं, नहीं, नहीं बोला ना, मेरे को एक्टर खड़े हैं, मैं भी खड़ा रहूंगा." हे मी बघितले त्यावेळी म्हणलं, "अरे यार, कमाल आहे यार." हां. अक्षय कुमार वगैरे हे उगाच नाही मोठे झालेत. आज मी बेबी करताना मी सगळ्यांना माहिती आहे बुरून मस्का वगैरे घेऊन येतो आणि मी ते घेऊन येतो तर मी म्हटलं, "अरे चलो यार खाने को जाना है, वैनिटी में जाते हैं." तर त्यांनी मला येऊन सांगितलं, "नहीं, नहीं भाई इधर आओ. अगर मैं 10 बार वैनिटी में जाऊँगा ना, तो प्रोड्यूसर का 1 घंटा वेस्ट करूँगा." हा जो विचार आहे अक्षय कुमारचा, ते उगाच नाही मोठे झाले. हे खरं प्रोड्युसरचा विचार करतायत. त्यामुळे हे खरंच ग्रेट लोकं आहेत. उगाच मोठे नाही झाले. तर ते ते डिसिप्लिन आणि ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा जसं म्हणाला कान आणि डोळे उघडे ठेवलेच पाहिजे तुम्ही. आणि नाहीतर आपल्या इथे मला आवडेल म्हणायला, की आपल्या इथे जरा व्हॅनिटी नाही मिळाली तर लोकं टँट्रम करतात. कळलं? म्हणजे एक व्हॅनिटीमध्ये बसलेलो आहे मी आणि मला जर विजय पाटकर किंवा आणखीन दोघांना पाठवलं, तर तो लगेच आम्हाला नाही बोलणार कारण आम्ही त्याचे मित्रच आहोत. पण तो काय करतो, प्रोडक्शनला फोन करतो. प्रोडक्शन मॅनेजर, "तेरे को समझा नहीं क्या? किसको भेजा है? ना मत." असं बोलतात. हे इतकं वाईट आहे ना, कारण का ती मजबुरी असते प्रोड्युसरची. त्याकडे त्यावेळेला व्हॅनिटी नसते, प्रॉब्लेम असतात. बरोबर. टेक्निकली ऑन ग्राउंड खूप प्रॉब्लेम येतात मग. कळलं? तर ते तुम्ही सफर केले पाहिजे आणि नेहमीच प्रोड्युसरच्या बाजूने उभे राहणारे आम्ही दोघं आज पण आहोत, पुढे पण राहू. वाह! आणि आपल्याला जी विद्या प्राप्त झाली ना, त्याच्याशी प्रतारणा कधी करू नका. प्रामाणिकपणे काम करा, जो शब्द वापरला आणि तोच खरा आहे आयुष्यात. एकंदरीत काय आयुष्यात कितीही मोठे झालात, कितीही यशस्वी झालात, तरी पाय आपले जमिनीवरच ठेवा. येस, हाच सल्ला तुम्ही आज दिलेला आहे. येस. सर तुम्ही आज इकडे आलात. खूप छान वाटलं. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्हाला लवकरच तुमच्या दोघांच्या या वीरूच्या जोडीला मला जय वीरूला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघायला नक्की आवडेल. आता तो बोलला ना मी येतोय, हो. तेव्हा त्यात कळेल तुम्हाला. येस, नक्की. येस. थँक धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.